हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 27. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. जातस्य जो जन्मला आहे त्याचा, ही निश्चितच, ध्रुव हा वस्तुस्थिती वास्तविक सत्य, मृत्यू ध्रुवम हेही निश्चित सत्य आहे, जन्म मृतस्य जो मृत झाला आहे, च सुद्धा, तस्मात म्हणून, अपरिहार्ये जे टाळता येत नाही, अर्थे या संदर्भात, नाही, त्वम तू, शोचितुम शोक करणे, अर्हसी योग्य आहे. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य: मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याप्रमाणे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक हिंसा, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे असमर्थनीय ठरत नाहीत, पण त्याचवेळी न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंतांची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? नियमभंग करणे हे त्याच्यासाठी योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपले योग्य कर्तव्य पालन टाळूनही तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. हरे कृष्ण.